तलवारीने केक कापणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही. आमदार गायकवाड. मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाडांनी कापला तलवारीने केक. तलवारीने केक कापणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही. मागच्या काळात पोलीस प्रशासनाने असे गुन्हे काही लोकांवर दाखल केले, ते माझ्या मते चुकीचे आहेत. कारण तलवारीचा वापर कोणाला मारण्यासाठी केला, धमकावण्यासाठी केला किंवा दंगलीमध्ये केला असेल तर 100% तो गुन्हा दाखल होऊ शकतो, असे मत बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले. आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा वाढदिवस 15 ऑगस्टला बुलढाण्यात धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. रात्री जनसंपर्क कार्यालयासमोर झालेल्या या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी भल्या मोठ्या तलवारीने स्टेजवर केक कापला व कापलेला केक तलवारीनेच आपल्या सुवेद्य पत्नीसह इतरांना भरविला. या सर्व कार्यक्रमाचा व्हिडिओ समाज माध्यमात आता जोरदार व्हायरल होतोय. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीने तलवारीने केक कापल्यास पोलिसांनी यापूर्वी त्या व्यक्तीवर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलेला असून याबाबत आमदार संजय गायकवाड यांना विचारले असता त्यांनी याबाबत आपले रोकटोक असे मत मांडले. पाहुयात नेमके काय म्हणालेत आमदार संजय गायकवाड. आपला वाढदिवस झाला, त्यामध्ये तलवारीने केक कापण्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतो. बघा, तलवारीने केक कापणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही. मागच्या काळात पोलीस लोकांनी अशा लोकांवर ज्या कारवाई केल्या माझ्या मते त्या चुकीच्या आहेत. कारण तलवारीचा वापर कोणाला मारण्याकरता केला, कोणा दंग्यामध्ये केला किंवा त्याचा हेतू जर कोणाला इजा पोहोचण्याचा असेल तर तुम्ही त्याच्यावर 100% गुन्हा दाखल करू शकता. नाहीतर मग आता अनेक सोनियाजी गांधीला एखाद्या व्यासपीठावर तलवार आपण भेट देतो, त्या पब्लिकला दाखवतात. कधी आणखी कोणी मुख्यमंत्री देतो तो पब्लिक दाखवतात. मग ते जी तलवार दाखवतात ते का जनतेला कापाय करता का माराय करता दाखवतात का? ते तलवार एक बहादुरीचं प्रतीक आहे म्हणून ते दाखवलं जातं. आणि तुम्ही असं जर तलवार किंवा याला असं म्हणाल की हे दाखवण्याचा गुन्हा होतो तर मग पोलीस परेडमध्ये DYSP त्या हजारोच्या गर्दीला सॅल्यूट करताना ती तलवार दाखवत फिरतो. मग तो त्याचा सॅल्यूट करतो, तो काय लोकांना मारायला दाखवतो का? आणि असं असेल तर मग ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला उद्या पिस्तूलचा गेम बंद करावा लागेल, आर्चरीचा बंद करावा लागेल, तलवारबाजी बंद करावं लागेल. हे सगळंच बंद करावं लागणार आहे. त्या समोरच्या व्यक्तीचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश जर कोणाला मारण्याचा कापण्याचा असेल तर 100% गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि अशा प्रकारे जर गुन्हा दाखल केला तर आम्ही हायकोर्टामध्ये तो FIR क्रॅश पण करू शकतो. होऊ शकत नाही गुन्हा असा.